Today, let us see the safety rules in electrical engineering, that here called as the golden safety rules, but basically the safety rules in electrical engineering. म्हणजे कुठल्या कुठल्या safety that we have to follow while working with electrical circuits. Number 1, avoid contact with energized electrical circuit. म्हणजे कुठल्याही सर्किटवर व्होल्टेज अप्लाय केलं असेल, तो एनर्जाइज झाला असेल, त्यातून करंट फ्लो होत असेल, अशा सर्किटला कुठल्याही परिस्थितीमध्ये टच करायचं नाही बेअर हाताने. ट्रीट ऑल इलेक्ट्रिकल डिव्हायसेस ॲज इफ दे आर लाईव्ह ऑर एनर्जाइज्ड. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकलवर काम करता त्यावेळेस असं कन्सिडर करायचं की ऑल डिव्हायसेस आर एनर्जाइज्ड, दे आर कनेक्टेड टू दी सप्लाय, असं म्हणूनच काम करायचं. आणि वी हॅव टू टेक द प्रिकॉशन. Disconnect the power source before servicing or repairing electrical equipment. Always check that it is de-energized first by using a tester. म्हणजे कुठल्याही सर्किटवर काम करताना फर्स्ट डिस्कनेक्ट दॅट डिव्हाइस अप्लायन्सेस फ्रॉम इलेक्ट्रिकल सर्किट करंट. पहिल्यांदा डिस्कनेक्ट करायचं आणि तो डीएनर्जाइज झालं आहे किंवा नाही वी कॅन चेक विथ द हेल्प ऑफ टेस्टर. मग त्याच्यामध्ये कुठं व्होल्टेज आहे का, दॅट वी कॅन चेक विथ द हेल्प ऑफ टेस्टर. यूज ओनली ISI मार्क टूल्स अँड इक्विपमेंट्स विथ हायली insulated with rubber PVC wood handles when working on electrical devices. हे लक्षात घ्यायचं की कुठलंही आपण जो इक्विपमेंट यूज करणार आहे, टूल्स यूज करणार आहे, त्या सगळ्या टूल्सला जो हँडल असेल ते हायली इन्सुलेटेड पाहिजे. त्याच्यावर रबर कोटिंग पाहिजे किंवा PVC पाहिजे किंवा वूड हँडल पाहिजे. नेवर यूज मेटॅलिक पेन्सिल्स ऑर रूलर्स or don't wear rings or metal watch when working with electrical equipment. Don't wear loose clothes while doing electrical maintenance. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिकल काम करत असाल त्यावेळेस कुठल्या तरी मेटॅलिक पेन्सिल असेल, तुमच्यावर मेटॅलिकल पेन असेल किंवा मेटॅलिकल स्केल असेल किंवा तुमच्या हातामध्ये मेटॅलिक रिंग असतील किंवा मेटॅलिक वॉच असेल, अशा सगळ्या वस्तू अवॉइड करायच्या. आणि लूज कपडे असतील, लूज कपडे किंवा लूज दुपट्टा असेल किंवा टाई असेल किंवा लूज पॅन्ट असेल, असे कपडे घालायचे नाहीत. वेन इट इज नेसेसरी टू हँडल इक्विपमेंट दॅट इज प्लग्ड इन, बी शुअर हँड्स आर व्हेरी ड्राय. ऑलवेज विअर इन्सुलेटेड ग्लोव्ज, प्रोटेक्टिव्ह क्लोथ्स, प्रोटेक्टिव्ह गॉगल्स अँड शूज विथ इन्सुलेटेड सोल्स. म्हणजे काही वेळेस वी हॅव टू वर्क ऑन एनर्जाइज इक्विपमेंट. म्हणजे जेव्हा एखादं इक्विपमेंट सप्लायला कनेक्ट केलेलं असेल तशा वेळेस आपल्याला काही वेळेस काम करावं लागतं. ॲट दॅट टाईम आपण काय करायचं की आपलं हात आणि पाय एकदम ड्राय आहेत का, आपण रबर शूज घातला आहे का किंवा PVC शूज घातलेला आहे का, आपल्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत का, प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज आहेत का, प्रोटेक्टिव्ह क्लोथ्स आहेत का किंवा गॉगल घातलेला आहे का, दॅट वी हॅव टू सी. इट इज सेफ टू डू सो. वर्क विथ ओनली वन हँड, keeping the other hand at your side or in your pocket away from all conducting material. This precaution reduces the likelihood of accident that result in a current passing through the chest cavity. म्हणजे काय, जनरली इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करताना एका हाताने करायचं. स्क्रूड्रायव्हर असेल किंवा आपल्याकडे प्लायर असेल, तो दोन्ही हाताने धरायचा नाही, एका हाताने धरून एक हात आपल्या पॉकेटमध्ये घालायचा किंवा रिकामा ठेवायचा. मग दोन्ही हात कुठल्याही लाईव्हला टच करायचे नाही. त्याच्यामुळं काय होईल की तुमच्यात जाणारा जो करंट आहे तो चेस्टमधून पास होणार नाही. जेव्हा आपल्याला शॉक बसतो त्यावेळेस फर्स्ट थिंग हॅपन्स की तुमचं चेस्ट बंद पडतं, हार्ट काम करायचं बंद पडतं. त्यामुळं अवॉइड द करंट फ्लोईंग थ्रू युअर चेस्ट. मिनिमाइज द यूज ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स इन cold/damp rooms or other areas where moisture is likely to be present. If the equipment must be used in such areas, mount the equipment on drywall or vertical panel with the help of some what we can say the plastic material, base as a wood material like this.
जनरली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हे जेव्हा डॅम्प एरिया असेल किंवा वेट एरिया असेल तिथं वापरायचे नाहीत आणि वापरावे लागत असेल तर त्याला काय करायचं, भिंतीवर माउंट करायचं आणि खालच्या बाजूला प्लास्टिकचा किंवा वुडनचा असा सपोर्ट द्यायचा. इफ वॉटर और केमिकल इज स्पिल्ड ऑन इक्विपमेंट, shut off power at the main switch or circuit breaker and unplug the equipment. एखाद्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट पाणी सांडलं असेल किंवा काहीतरी लिक्विड सांडलं असेल तर त्याला डायरेक्ट टच करायचं नाही किंवा ते पाणी हटवायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं, पॉवर सप्लाय बंद करायचा, त्याचा मेन स्विच ऑफ करायचा, सर्किट ब्रेकर असेल तर ऑपरेट करायचा आणि ते इक्विपमेंट, ते अप्लायन्स वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दी सप्लाय. Never try to remove water or similar from equipment while energizing. समजा चुकून तुमच्या एखाद्या मशीनवर, इलेक्ट्रिकल मशीनवर पाणी सांडलं असेल, काही लिक्विड सांडलं असेल तर ते काढण्याची कोशिश करायची नाही. फर्स्ट वी हॅव टू अनप्लग द सप्लाय अँड देन वी हॅव टू रिमूव्ह द वॉटर और सम मटेरियल्स लाईक दिस. If an individual come in contact with a live electrical conductor, do not touch the equipment, cord or person. एखाद्या पर्सनला शॉक लागला असेल, तो इलेक्ट्रिकल लाईव्ह कंडक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला डायरेक्ट टच करायचं नाही किंवा त्या इक्विपमेंटला किंवा कॉर्डलासुद्धा टच करायचं नाही. फर्स्ट डिस्कनेक्ट द पॉवर सोर्स फ्रॉम द सर्किट ब्रेकर और पुल आउट द प्लग युजिंग लेदर बेल्ट. मग काय करायचं, तो त्याचा सर्किट ब्रेकर ऑफ करायचा, त्याला डिस्कनेक्ट करायचं. समजा प्लग असेल तर लेदर बेल्टनी किंवा प्लास्टिक बेल्टनी तो प्लग ओढायचा. डोंट ट्राय टू पुल द प्लग युजिंग युअर हँड्स, बेअर हँड्स. किंवा तुमच्या हातमध्ये हँडग्लोव्ज असेल तर दॅट टाईम यू कॅन रिमूव्ह द प्लग. नेक्स्ट, इक्विपमेंट प्रोड्युसिंग ए टिंजल. टिंजल म्हणजे फिलिंग स्लाइट शॉक. छोटासा शॉक बसत असेल, एखादा आपण इक्विपमेंटला टच केलं की थोडासा आपल्याला हलकासा असा शॉक जाणवतो, त्याला म्हणतात टिंजल. शुड बी डिस्कनेक्टेड इमिजिएटली अँड रिपोर्टेड प्रॉम्प्टली फॉर द रिपेअर. समजा असं एखादं इक्विपमेंट असेल त्याच्यातून छोटासा शॉक बसत असेल तर लगेच तो इक्विपमेंटवर काम करण्याचं थांबवायचं, त्याला डिस्कनेक्ट करायचं आणि लगेच त्याला रिपेअरसाठी पाठवून द्यायचं. डू नॉट रिलाय ऑन अर्थिंग टू मास्क ए डिफेक्टिव्ह सर्किट. म्हणजे फारदा असं होतं की एखादा डिफेक्टिव्ह सर्किट जर झाला असेल आणि अर्थिंग चांगली आहे ना, काही होत नाही असं समजायचं नाही. नॉर अटेम्प्ट टू करेक्ट ए फॉल्ट बाय इन्सर्टिंग अनदर फ्यूज. एखादा इक्विपमेंट जर डॅमेज झाला असेल, त्याचा फॉल्ट झाला तर काय होतं, त्याचा फ्यूज ब्लो होतो. मग आपण काय करतो, दुसरा फ्यूज घालायचं. असं घालायचं नाही. डोंट पुट द फ्यूज डायरेक्टली. और स्विच ऑन द ब्रेकर, पर्टिक्युलरली वन ऑफ लार्जर कॅपॅसिटी. ज्या मोठ्या मशीन असतील त्यांचा फ्यूज गेला असेल किंवा सर्किट ब्रेकर ऑपरेट झाला असेल तर पहिल्यांदा बघायचं का झालेलं असेल, कशामुळे गेला असेल फ्यूज, कशामुळे सर्किट ब्रेकर ऑपरेट झाला असेल. तेव्हाच वी कॅन पुट अप दी न्यू फ्यूज और वी कॅन स्विच ऑन द सर्किट ब्रेकर. ड्रेन कॅपॅसिटर म्हणजे शॉर्ट सर्किट करायचे. ड्रेन कॅपॅसिटर बिफोर वर्किंग नियर देम अँड कीप द शॉर्ट सर्किट ऑन द टर्मिनल्स ड्युरिंग द वर्क टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल शॉक. फारदा आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये मोठ्या कॅपॅसिटरवर काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल द कॅपॅसिटर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. मग अशा कॅपॅसिटरवर काम करताना त्या कॅपॅसिटरला डायरेक्ट टच करायचं नाही, टर्मिनलला टच करायचं नाही. दे आर हायली चार्ज आणि असे चार्ज कॅपॅसिटरला तुम्ही जर टच केलं तर विल गेट द व्हेरी सिव्हिअर शॉक. त्याच्यामुळे काय करायचं, अशा कॅपॅसिटरला ड्रेन करायचं. ड्रेन करायचं मीन्स यू हॅव टू शॉर्ट द टू टर्मिनल्स. त्याचे दोन्ही किंवा तिन्ही टर्मिनल्स हे सगळे टर्मिनल शॉर्ट करायचे अँड देन वी कॅन वर्क ऑन द कॅपॅसिटर. नेवर टच अनदर पर्सन्स इक्विपमेंट और इलेक्ट्रिकल कंट्रोल डिव्हायसेस अनलेस इन्स्ट्रक्टेड टू डू सो. दुसऱ्याचं इक्विपमेंट असेल किंवा दुसऱ्याची मशीन असेल त्याच्यावर डाऊन आपण हात लावायचा नाही किंवा त्याच्यावर काम करायचं नाही. त्यांनी फक्त सांगितलं असेल आणि आपल्याला त्याची माहिती असेल देन यू कॅन टच टू दॅट इक्विपमेंट और वी कॅन वर्क दॅट इक्विपमेंट. नेक्स्ट, इन्क्लोज ऑल इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्स अँड कंडक्टर सो दॅट नो वन कॅन ॲक्सिडेंटली कम इन कॉन्टॅक्ट विथ देम. म्हणजे कुठलेही बेअर कंडक्टर असेल, बेअर वायर असतील, बेअर केबल असेल त्याला टच करायचं नाही. आणि असल्या सगळ्या इक्विपमेंट्सच्या जो बेअर कंडक्टर असेल ज्याच्यावर इन्सुलेशन असेल सगळ्याला क्लोज करायचं. वी हॅव टू यूज द डिफरंट टाईप्स ऑफ द क्लोजर, द कंड्युट्स
किंवा इन्क्लोजर्स अशामध्ये सगळ्या वायर ठेवून टाकायच्या. नेवर हँडल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वेन हँड्स, feet or the body are wet or perspiring म्हणजे स्वेटिंग और वेन स्टँडिंग ऑन ए वेट फ्लोअर. म्हणजे तुम्ही जर वेट फ्लोअरवर जर काम करत असेल तर कुठल्या इक्विपमेंटला डायरेक्ट बेअर हाताने टच करायचं नाही, किंवा तुमच्या अंगावर फार घाम येत असेल तरीसुद्धा असल्या इक्विपमेंटला टच करायचं नाही. वेन इट इज नेसेसरी टू टच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, for example, when checking for overheated motors, use the back of your hand. Thus, if accidental shocks were to cause a muscular contraction, you would not freeze to the conductor. म्हणजे अशी वेळ असेल की एखादा इक्विपमेंट फार गरम झालं आहे बघण्याचं असेल तर डायरेक्ट त्यावर हात ठेवायचा नाही. फार जरूरत असेल ॲट दॅट टाईम यू कॅन यूज युअर बॅक ऑफ युअर हँड, म्हणजे हाताच्या पाठीमागच्या हिस्साने, पाठीमागच्या पार्टनी वी हॅव टू चेक द टेम्परेचर ऑफ दॅट इक्विपमेंट. त्याच्यामुळे तुम्ही काय होणार, त्याला फ्रीज होणार, चिटकणार नाही. नेक्स्ट, डू नॉट स्टोअर हायली इनफ्लेमेबल लिक्विड्स नियर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ज्वलनशील पदार्थ असतात ते इलेक्ट्रिकल रूममध्ये इलेक्ट्रिकलच्या मशीनजवळ ठेवायचे नाही. बी अवेअर that interlocks on the equipment disconnect the high voltage source when a cabinet door is open, but power for control circuit may remain on. जो मोठ्या मशीनच्या इक्विपमेंट असतात, जेव्हा तुम्ही इक्विपमेंट ओपन करता त्याच्यामध्ये इंटरलॉकिंग असतं. त्याच्यामुळं काय होतं की ते इक्विपमेंट जेव्हा त्याचं मेन स्विचबोर्ड ओपन करता ॲटोमॅटिकली दॅट मशीन डिस्कनेक्टेड फ्रॉम द हाय व्होल्टेज. तरीसुद्धा त्याचा जो पॉवर सर्किट असेल ते एनर्जाईज झालेलं असेल. त्यासाठी वी हॅव टू टेक द प्रिकॉशन. de-energize open experimental circuits and equipment to be left unattended. एखादं सर्किट असेल, एखादं व्हॉट वी कॅन सी मशीन असेल, ती ओपन करून ठेवलेली असेल तर काय करायचं, फर्स्ट वी हॅव टू रिमूव्ह इट फ्रॉम द पॉवर सप्लाय, दॅट वी हॅव टू मेक de-energize. डू नॉट विअर लूज क्लोथिंग और टाईज और दुपट्टा और सारीज नियर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिकल मशीनचं मेंटेनन्स करता किंवा पॉवर सप्लायचं मेंटेनन्स करता त्यावेळेस डोंट यूज द लूज क्लोथिंग, किंवा टाईज असेल किंवा दुपट्टा असेल किंवा साडी असेल असे क्लोथ, डोंट यूज सच क्लोथ्स. ॲक्ट्स लाईक ॲन इलेक्ट्रिकल इंजिनियर, यू आर नॉट ऑन द बीच. म्हणजे यू शुड, जेव्हा आपण इलेक्ट्रिकल मेंटेनन्स करत असू त्यावेळेस वी शुड बी व्हेरी स्ट्रिक्ट. असं नाही की आपण कुठं समुद्राखाली फिरायला निघालो. नेवर यूज इक्विपमेंट्स विथ ओन कॉर्ड्स, डॅमेज्ड इन्सुलेशन और ब्रोकन प्लग्स. इलेक्ट्रिकल अप्लायन्स असेल किंवा इक्विपमेंट असेल तर वी हॅव टू फर्स्ट सी त्याच्या कॉर्ड तर खराब झालेलं नाही, त्याच्यावरचं इन्सुलेशन तर डॅमेज झालेलं नाही किंवा प्लग तरी खराब झालेलं नाही. असे असेल तर फर्स्ट रिप्लेस दॅट कॉर्ड or remove the wires or remove the broken plugs. Never use an aluminum or steel ladder. म्हणजे शिडी आपण म्हणतो ना, शिडी असेल किंवा घोडीसुद्धा म्हणतात त्याला. नेवर यूज ॲन ॲल्युमिनियम और स्टील लॅडर इफ यू आर वर्किंग ऑन एनी डिस्ट्रीब्युशन बोर्ड और स्विच बोर्ड ॲट हाईट इन युअर होम. आपण घरी जर एखादं मेंटेनन्स करायचं असेल, कुठं डिस्ट्रीब्युशन बोर्ड असेल किंवा स्विच बोर्ड असेल त्यावेळेस डोंट यूज युअर ॲल्युमिनियम और स्टील लॅडर. यूज ए बांबू और वुडन और ए फायबर ग्लास लॅडर इन्स्टेड. म्हणजे बांबूची किंवा लाकडाची शिडी यूज करायची. ऑलवेज यूज द करेक्ट साईज फ्यूज. रिप्लेसिंग ए फ्यूज विथ वन ऑफ ए लार्जेस्ट साईज कॅन कॉज एक्सेसिव्ह करंट इन द वायरिंग अँड पॉसिबली स्टार्ट ए फायर. म्हणजे 90% जो फॉल्ट होता ते अशामुळे होतात. काय करतात की एखादं मशीन खराब झालं असेल आणि त्यावेळेस काय होतं, तर मशीन शॉर्ट सर्किट झाल्यामुळं तिथं काय होतं, फ्यूज ब्लो होतो. सो व्हॉट वी डू, वी रिप्लेस द फ्यूज विथ हायर कॅपॅसिटी. समजा 5 एम्पियरचा फ्यूज असेल 10 एम्पियरचा टाकतो, 10 एम्पियर असेल 15 एम्पियरचा टाकतो. मग काय होणार आहे की देअर मे बी चान्सेस ऑफ फायर.
always use a circuit breaker, MCBs, miniature circuit breakers, LCBs, earth leakage circuit breakers, or a fuse with appropriate current rating. म्हणजे ज्याप्रमाणे मशीन असेल, ज्याप्रमाणे तो मशीनला करंट असेल, त्याप्रमाणे आपण सर्किट ब्रेकरची कॅपॅसिटी किंवा एम सी बीची करंट कॅपॅसिटी, एल सी बीची करंट कॅपॅसिटी दॅट वी हॅव टू यूज, किंवा फ्यूज असेल, सो वी हॅव टू यूज द फ्यूज ऑफ प्रॉपर रेटिंग.